नमस्कार, आपण पाहत आहात GS9 न्यूज। शिरपूर तालुका पोलीस स्टेशन, सांगवी तालुका शिरपूर, जिल्हा धुळे। 15 डिसेंबर 2023 रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कंटेनर क्रमांक HR 55X6913 याच्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाल्याची सेंधवा मध्य प्रदेशकडून शिरपूरकडे अवैध वाहतूक होत आहे अशी बातमी मिळाल्यावरून माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी सह पोलीस निरीक्षक श्री सिरसाट यांना कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सिरसाट तसेच पोलीस विजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल संजय भोई, पोलीस कॉन्स्टेबल रामदास पावरा, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ मिर्झा अशांनी सकाळी 8:30 वाजता हाडाखेड RTO चेक पोस्ट जवळ जाऊन संशयित कंटेनर वाहन क्रमांक HR 55X6913 यास थांबवून त्यातील चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अजीज शरीफ, वय 40 वर्ष, राहणार अंजनपूर, तालुका जिरग, फिरोजपूर, जिल्हा नुहू, हरियाणा राज्य असे सांगितले। त्या सदर कंटेनर मध्ये काय माल भरलेला आहे याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडीचे उत्तर दिले। त्यानंतर त्यांनी संमतीने कंटेनरची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा खालील वर्णनाचा गुटखा पान मसाला मिळून आला आहे। 29,95,200 रुपये किमतीचा रॉयल 1000 नावाचा गुटखा, 12,44,880 रुपये किमतीचा सनकी नावाचा गुटखा, 20 लाख रुपये किमतीचा कंटेनर HR 55X6913, एकूण 62,40,080 रुपये किमतीचा वरील प्रमाणेचा मुद्देमाल कंटेनर क्रमांक HR 55X6913 वरील चालक अजीज शरीफ, वय 40, राहणार अंजनपूर, तालुका जिरग, फिरोजपूर, जिल्हा नुहू, हरियाणा राज्य याच्या ताब्यातून जप्त केला असून पुढील कारवाई करिता माननीय सहाय्यक आयुक्त अन्न व प्रशासन विभाग धुळे यांना बोलवण्यात आले असून पुढील कारवाई करीत आहेत। GS9 न्यूज प्रतिनिधी जितेंद्र पाटील, शिरपूर तालुका। काल रात्री एक गोपनीय बातमीवरून MH 55X6913 हा एक मोठा कंटेनर गोपनीयरित्या बातमीवरून आपण पकडला होता। तर त्याच्यामध्ये आपल्याला सनकी आणि रॉयल असे दोन गुटखा जे इल्लीगल आहेत, कुठेही त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग वगैरे काहीही नाही, या प्रकारचे दोन गुटख्यांचे मोठे कंटेनर्स आपल्याला मिळालेले आहेत। त्याच्यापैकी रॉयलचे आपल्याकडे एकूण 52 असे मोठे गट्टे मिळाले, त्याची प्राईस अंदाजे 30 लाख रुपये आहे आणि सनकीचे 26 गट्टे आहेत, त्याची प्राईस 12 लाखच्या आसपास आहे। असा एकूण 42 लाख 42.5 लाखाच्या आसपास हा गुटखा आपण जप्त केलेला आहे। 20 लाखाचा मोठा कंटेनर आहे, त्यामुळे असं 62 लाखाच्या आसपास हा मुद्देमाल आज आपण जप्त केलेला आहे। याचा जो ड्रायव्हर आहे अजीज शरीफ हा हरियाणाचा आहे आणि त्याने इंदोरवरनं हा सगळा माल भरला असं प्रथमदर्शनीय कळलेलं आहे आणि हा भिवंडी येथे हा माल ड्रॉप करणार होता। तर त्या अनुषंगाने आपण आता संबंधित मालकाला देखील FIR मध्ये त्याचं नाव घेत आहोत आणि पुढील कारवाई याच्यामध्ये करत आहोत। नमस्कार, आपण पाहत आहात GS9 न्यूज। औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील आळंद अंधारी फाट्याजवळ जळगाव हायवे रोडवर दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। यावेळेस रोडवर मोठ्या प्रमाणात दोन्ही तर्फे ट्रॅफिक जाम झाले होते। मान्यवरांच्या आणि पशुपालकांच्या काय मागण्या आहेत हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकता। अधिक माहिती देत आहेत GS9 न्यूज प्रतिनिधी बशीर पठाण, फुलंब्री। कुठल्याच बाबतीत आपल्या सोबत नाही। अरे काय गुन्हा केला या शेतकऱ्यानं? फक्त राजा म्हणतात आणि हो त्याला हे सगळे नतभद्री राजकारणी सगळेच जबाबदार आहे। तुमच्या दुधावर कुणी बोलत नसत, बोलतात फक्त काय म्हणतात त्याला तुमचा असल्याचा आव्हानतात इकडे तोड करायला लावा त्या तोड इकडं अध्यक्षांची बोलत होतो, छोटासा होतो त्या काळाची मागणी 6,000 कापसाला भाव भेटला पाहिजे। त्या काळात तुम्हाला सांगतो 10-12 वर्ष झाले, आज माझ्या शेतकऱ्याची काय दशा आहे? कुठल्याच मालाला भाव नाही। अरे महाराष्ट्रात जगातल्या सगळ्यात मोठ्या आत्महत्या होऊ राहिल्या। बिचारे आपल्या त्या व्यवसायाला कुठेतरी जोडधंदा पाहिजे, मुलं बाळ शिकवायचे राहतात, समाजात राहायचं राहतं, जोडधंदा म्हणून जर दूध उत्पादक करत असेल आणि त्यांच्यावर जर ही पाळी शासन आणत असेल
तर मला तरी वाटतं त्यांना लाज हा शब्दच उरलेला नाही. किती रक्त तुम्ही माझ्या या दूध उत्पादक बांधवाचे पिणार आहात. मला या शासनाला तुम्हाला सांगायचंय बांधवांनो, तुमची ताकद एवढी आहे. जर खरोखर तुम्ही जर दूध बंद केलं ना, हे तुम्ही मनसाल तसे नसतात. पण आपण काय करतो, टोकाचा संघर्ष करत नाही, संघर्ष करतो आणि पदरात काही मिळायला लागलं की आपण मागं हटतो. म्हणून हे आपल्यावर अन्याय करतात. तुम्हाला राजा म्हणतात ना, खरोखर जर तुमची संघटना जर असेल बांधवांनो, एकीची ताकद जितली आहे, ज्याची एकी आहे त्याच्यावर कोणीच अन्याय करत नाही. आपण एक होत नाही आणि एक झालं तर ते शेवटपर्यंत टोकाचा संघर्ष करत नाही. तुम्हाला असं वाटत असेल आपल्यावर अन्याय झाला नाही पाहिजे, तर याच्यानंतरचा लढा बांधवांनो, हे फक्त आपल्याला आता प्रशासनाला आज एक प्रतिनिधी स्वरूपात दाखवायचं आहे. याच्यानंतर तुमची तयारी मी जिल्हा दूध उत्पादक संघावर त्या ठिकाणी जाऊन लढा द्यायची पाहिजे. तुम्हाला सांगतो, तुमच्या मागणीचा 100% त्यांना विचार करावा लागेल. एवढी ताकद तुमच्यात आहे, कारण की तुम्ही अमृत लोकांना पाजतात, अमृत. या ठिकाणी मी शासनाला विनंती करतो की हे वर्ष दुष्काळाचं आहे. या वर्षी कुणाकडेच चारा नाही, कुठल्याही ढोरांना जे खाद्य आहे त्याचे भाव गगनाला भिडलेले आहे, चाऱ्याचे भाव गगनाला भिडलेले आहे. आणि अशा परिस्थितीत माझा हा शेतकरी बांधव या परिस्थितीला सामोरं जातोय. आणि सरकार काय म्हणतंय, म्हणे की अनुदान देतो. वा, याला म्हणतात गोष्ट म्हणजे आमचाच खिसा कापायचा आणि आमच्याच हातात ठेवायचं. अरे कशाला असे नाटक करतात. अनुदान उपकार केल्यावर होईल ना. आम्हाला आमचा जो हक्काचा भाव होता, आजचा परवडणारा सगळा सारासार विचार करून, यही है ना, मैं आंदोलन में ही है ना, सामने ही. लिटर दुधाची बस और 2 मिनट वीडियो बना रहा हूँ उनका. रुपये लिटर या भावानं 2 मिनट में मिळालाच पाहिजे. याच्यासाठीची मागणी आमची सरकारकडे आहे. बिलकुल सर, विनंती करतो की या ठिकाणी बांधवांचा अंत न पाहता ताबडतोब त्या ठिकाणी एक निर्णय घेऊन दुधाला 50 रुपये प्रति लिटर हा भाव घोषित करावा. नाही तर ही आळंद म्हणजे एक ऐतिहासिक नगरी आहे. या ठिकाणी बऱ्याच गोष्टीची सुरुवात होते. किती टाइम पुढची लढाई तुम्ही 100% संभाजीनगरला जिल्हा म्हणजे कलेक्टर ऑफिसवर ठेवा अशी तुम्हाला विनंती करतो. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. खरोखरच जगन महाराज यांनी एक सर्वांना समजेल असं सोप्या आणि साध्या भाषेत त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि जे सरकार आपल्याला म्हणतं की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी हा जगावर उपकार करणारा अन्नदाता आहे, पण अन्नदात्याची जर रस्त्यावर यायची वेळ असेल तर जितका निषेध करायला तितका निषेध कमीच असेल. यानंतर मी नारायण पाटील फळक साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मारत. शासन आपल्या शेतकऱ्याला सांगताय की दुधाचा धंदा हा जोडधंदा आहे, पण हा जोडधंदा करत असताना शासन या शेतकऱ्यावर काय अन्याय करतं, या शेतकऱ्याला दूध काढण्यासाठी कोणती तकलीफ होती ही शासनाला आजपर्यंत माहीत नाही का. आपण ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर ज्या आपल्या शाळेतील मुलं जात असतील त्यांना या गाईची धार काढत असताना शेतकरी हा त्याच्या मुलाबाळाला घरी दूध देत नाही, पण यांच्या लोकांना जे बाहेर सर्व्हिस करतात त्यांच्या लोकांना सुद्धा आपल्या घरातून लेकरा बाळाचं दूध देऊन यांची उदरनिर्वाह चालवत्या. तरी या शासनाला आपली का कदर येत नाही याच्यावर सर्वांनी भर देऊन आपण पुढच्या काळामध्ये सुद्धा जो अन्याय त्यांनी शेतकऱ्यावर केला, आपण एकतर सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे, परत आपण ज्यावेळेस एखाद्या दिवशी बंद पुकारला पण शेतकरी काय करतो त्या डेअरी चालकाला म्हणतो 800 दिवस तरी घ्या. आपण एखाद्या वेळेस जर शासनानं आपल्याला 50 रुपये 3, 5, 8, 5 ला 50 रुपये भाव नाही दिला तर आपण एक 8 दिवस आपल्या लेकरा बाळाला दूध खाऊ घाला. आणि शासनाला कुठल्याही प्रकारच्या डेअरीवर किंवा कुठल्याही वाहनाला दूध वाहण्याची परवानगी या रोडनं असेल किंवा शेतामधून कोणते आपल्या शेतमधून एक टँकर जात असेल, रोडनं टँकर जात असेल तर यांना सर्वांना बंद करा. आपण जर आपली शासनाला मान्य मागणी नाही केली
तर या पुढचे आंदोलन तीव्र करू अशी शासनाला मी सर्वांतर्फे विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खडक साहेब, बऱ्याच वेळेस आपण दाखवून दिलं आणि शेतकरी जोपर्यंत जागृत होत नाही, जोपर्यंत एकी दाखवत नाही, तोपर्यंत या सरकारला जाग येणार नाही. यानंतर मी या मोर्चाचे मुख्य आयोजक आणि आमचे सर्वांचे शेतकरी नेते विठ्ठल पाटील तायडे यांना विनंती करतो की त्यांची 2 मिनिटं बोलून सविस्तर. आपले जमलेले तमाम आपले दूधधारक व शेतकरी बांधवांना माझा पहिले नमस्कार. आज 8 रोजापासून आमचा संघर्ष या कामासाठी चालू आहे. बऱ्याच दिवसापासून बऱ्याच ठिकाणी असे काही रस्ता रोक, काही आंदोलन या महाराष्ट्रभरामध्ये होत आहे. काही ठिकाणी दूध अभिषेक होत आहे. पण तरी पण या शासनाला तर एवढे रस्ते रोक आंदोलन, बऱ्याच ठिकाणी दूध अभिषेक हे पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. तरी पण या सरकारला, नवबदली सरकारला, या नालायक सरकारला या दूध उत्पादक व या शेतकऱ्याची अजिबात काळजी नाही. फक्त एकच विषय त्याच्या डोक्यात आहे की हा कसा फुटेल, तो कसा फुटेल, हा इकडे जाईल, तो तिकडे जाईल, हेच राजकारण या सरकारचं चालू आहे. या सरकारला या शेतकऱ्याच्या मार्फत आम्ही या ठिकाणी एक निवेदन देऊ इच्छितो. ते निवेदन मी तुमच्या समोर वाचून दाखवतो, नंतर मी 2 शब्द बोलणार. आपल्याला आहे चारा व डीपीचे भाव शेतकऱ्याच्या परवडत नाही. सध्या घडलेल्या शेतकऱ्यांचे दुधाच्या प्रति लिटर 25 रुपयाचा दर मिळत आहे. हा शेकुंता परवडत नाही. दिवसभर एक गाय साधारणतः हा 3 वेळ चारा पोटभर, यापैकी 1 वेळ कोरडा व 2 वेळेस हिरवा चारा असा सकाळ संध्याकाळ वेळेस कमीत कमी 2 किलो सरकी ढेप म्हणजे चारा आणि चारा उपलब्ध करून 100 ते 140 रुपये सरकारी ढेप ही एका वेळेस द्यावं लागती आणि 65 ते 70 रुपयाचा मानसी चारा हा दररोज द्यावा लागतो. असा एकूण खर्च रोजचा एका गाईला 500 रुपये आहे. आणि जर ते गाईचं दूध 10 लिटर निघलं तर 25 रुपयांना किती पैसे होते? 250 रुपये. म्हणजे एका शेतकऱ्याच्या गाईचं कमीत कमी व्यतिरिक्त खर्च 300 रुपये आणि माणसाचा कमीत कमी 500 रुपये खर्च धरला तर हा 800 रुपयापर्यंत एका गाईच्या पाठीमागे लॉस आहे. तरी हे शेतकरी हा जनता राजा म्हणत्या, पण जनता राजाचं काय रक्त सांडवलं, रक्त जिजूर आलं, याच्याकडे या शासनाचं अजिबात लक्ष नाही. तरी या शासनाला आमच्या सर्वांचे निवेदन असं आहे की या शासनाने कमीत कमी दुधाला प्रति लिटर 50 रुपये भाव हा दिला पाहिजे. आणि मी या सरकारला एक माझ्यातर्फे व सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तर्फे निषेध व्यक्त करतो की कमीत कमी या सरकारने आता तरी लक्ष या शेतकऱ्याच्या प्रत्येक भावाला, मालाला हमी भाव हे दिला पाहिजे. म्हणून मी या सरकारचा परत एकदा निषेध करतो. उत्पादक धारकाच्या वतीने या ठिकाणी रस्ता रोक आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचा निषेध एकच आहे की हा सरकारने जे 25 रुपये भाव दुधाला दिलेला आहे हा शेतकऱ्याला कोणत्या परिस्थितीत सोडत नाही. रोजचा चारा दुष्काळ परिस्थिती बघितली तर चाऱ्याचे भाव काढण्याला भिडले, ढेपाचे भाव काढण्याला भिडले आणि भाव प्रति लिटर 25 रुपये. रात्रंदिवस शेतकरी मेहनत करून हा शेतकऱ्याला 25 रुपयाचा भावाच्या प्रति लिटरना कोणत्याही परिस्थितीत पुरत नाही. म्हणून बऱ्याच ठिकाणी या मराठवाड्यात असेल, पुऱ्या महाराष्ट्रात असेल, बऱ्याच ठिकाणी आत्महत्या. नमस्कार, आपण पाहत आहात GS9 न्यूज. कोल्हाडी नाडगाव रस्त्याची बिकट परिस्थिती. बोदवड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची खूप मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचे दिसत आहे. कोल्हाडी रस्त्याने रहदारी करता वेळी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. 3 वर्ष अगोदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून ते आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सलग 3 वेळा दुरुस्ती करण्याचा चंग धरला. मात्र शासनाच्या तिजोरीवर अखेर डल्ला संबंधित ठेकेदारानेच मारला. तरी सुद्धा रस्त्याची दुरावस्था थांबेना. याकडे संबंधित अधिकारी यांनी मात्र दुर्लक्षच केले. कोल्हाडी रस्त्याचे डांबरीकरण मुहूर्त कधी निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे.